पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला. कामांसाठी बैठक की डिलिमिटेशनला पाठिंबा. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 15 मिनिटं बैठक झाली. विशेष म्हणजे गेल्या 25 दिवसांमधील पवारांच्या राष्ट्रवादीची ही 4थी भेट ठरली आहे. यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली. आता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व 8 खासदारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र राज्यातल्या काही महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यासाठी आणि विकास कामांसाठी ही भेट घेतल्याचा दावा खासदार अमोल कोल्हेंनी केला. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं. काल झालंय ना आंदोलन. आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे. पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं. तर दुसरीकडे संजय राऊतांनीही पवार इंडिया आघाडी विरोधात जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी मात्र या भेटीचं समर्थनच केलंय. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदार आणि त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीनं सांगतो. मला वाटत नाही. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट. डिलिमिटेशन घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर मोदी सरकार कमालीचं अस्वस्थ आहे आणि हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्राची गेल्या काही महिन्यांपासून जुळवाजुळव सुरू आहे. आणि त्यासाठीच प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याची रणनीती भाजपानं आखली आहे आणि पवारांच्या मोदी शहांसोबतच्या भेटीगाठी त्याचाच भाग असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे हे विधेयक आलंच तर पवारांची काय भूमिका असेल याबाबत साऱ्या देशात उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.